नमस्कार शेतकरी मित्रांनो गहू पिकावर दुसरी फवारणी कधी घ्यायला पाहिजे आणि ती कोणती घ्यायला पाहिजे तर त्याचीच माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघावा। तर मित्रांनो आपल्याला गहू पिकामध्ये दुसरी फवारणी घेताना त्यामध्ये आपल्याला मावा किडीचं नियंत्रण करणे गरजेचे आहे। त्याचबरोबर थ्रिप्स तुडतुडा जो आहे तर त्याचं सुद्धा नियंत्रण होणे गरजेचे आहे। त्याचबरोबर मित्रांनो ढगाळ वातावरणामध्ये बुरशीजन्य रोग येऊ नये यासाठी किंवा आपल्याला तांबेरा जो आहे तर आपल्या गहू पिकावर पडू नये यासाठी आपल्याला एक बुरशीनाशक घेणे गरजेचे आहे। तर मित्रांनो त्याचबरोबर आपल्या गहू पिकामध्ये जी ओंबी आहे तर ती ओंबी चांगल्या पद्धतीने मोठी व्हावी, त्या लांब पडावी यासाठी आपल्याला एक टॉनिक त्यामध्ये घेणे गरजेचे आहे। तर मग मित्रांनो यामध्ये आपल्याला जे टॉनिक आहे, बुरशीनाशक आहे आणि कीटकनाशक आहे तर ते कोणतं घ्यायचं तर तेच आपण आज या पुढे जाऊन सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघावा। मावा कीड किंवा थ्रिप्स तुडतुडा नियंत्रित करण्यासाठी आपल्याला त्यामध्ये जे रोगर आहे तर ते आपल्याला 30 ml प्रति 5 लिटर पंपासाठी वापर करायचा आहे, जेणेकरून त्यामध्ये हे तिन्ही कीड आपल्याला त्यामध्ये नियंत्रित होण्यास मदत मिळेल। त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला जे तांबेरा आहे, ढगाळ वातावरणामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपल्याला जे की साप बुरशीनाशक जे आहे तर मित्रांनो ते आपल्याला 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी वापर करायचा आहे। त्याचबरोबर मित्रांनो गहू पिकाची चांगली ओंबी व्हावी यासाठी आपल्याला जे टॉनिक आहे तर ते आपण क्वांटिस जे टॉनिक आहे सिजंटा कंपनीचं तर ते आपण घेऊ शकता मित्रांनो 40 ml प्रति 15 लिटर पंपासाठी, किंवा मित्रांनो आपल्या पद्धतीने आपण दुसरं कोणतंही एखादं टॉनिक घेऊन आपण त्यामध्ये फवारणी ही करू शकता। मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला जे की दुसरी जी फवारणी आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे। आणि मित्रांनो ही फवारणी घेताना आपल्याला 40 ते 50 दिवसाच्या दरम्यान आपल्याला जी आहे तर दुसरी फवारणी ही घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला 100% रिझल्ट असा बघायला मिळेल। तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण शेतीविषयी आपण अशीच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। मित्रांनो आपले काही कमेंट्स असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। मित्रांनो धन्यवाद। जय जवान जय किसान।